तर आता आपण समोर जे बघतोय ते म्हणजे नाद मोठं माप जे आपल्या पालखी सोहळ्यासाठी जे लागतं ते मोठं माप आपण समोर बघतोय. या मालक पुढे या. काय नाव काय म्हणाल आपलं? हे निखिल सूर्यदादा यांचा गोटा आहे योग. हा, निखिल सुरेश दादा म्हणजे स्थानिक गाव वगैरे काय गावाचं नाव सांगा? स्थानिक गाव त्यांचं नांदेड सिटी. नांदेड सिटी. हा, आणि हा आता आपला हा जो गोटा आहे हा कुठे आहे? कोणत्या गावात आहे? जो वीर रोड टापरेवाडीला. वीर रोड टापरेवाडी. टापरेवाडी. हा. अच्छा, मी मालकांना छंद का आपला नाद म्हणून बैल? नाद म्हणून आपलं छंद आहे. अच्छा अच्छा, हा. छंद. आणि ही आपली बैल मी बघितली आता बॅनरवर, हा. ही पालखी सोहळ्यासाठी दाखवायचं. आता हा. यंदाचं पण पालखी सोहळ्याचं नियोजन झाले 2026 चे. हा. तर मग या वर्षी पण आहेत बैल का? आता एवढं काय सांगता येतं ना आपल्याला. अच्छा अच्छा, मी मालक ठरवतात. हा. अच्छा, मालकांचं नाव? निखिल सूर्यदादा कोरडे. निखिल सुरेशदादा कुर्डे. ते बैलांची खरेदी वगैरे काय सांगता येईल का तुम्हाला? आपल्याला नाही सांगता, त्यांना विचार. अच्छा, तर म्हणजे कर्नाटक का हा, आपली कर्नाटक. कर्नाटकवरून हा. आणलेली. त्या बैलाचं नाव? त्याचं नाव आमदार आहे, ह्याचं नाव मल्हारी. ह्याचं नाव आमदार. हे आमदार आता किती वर्षाचं वय वगैरे काय असेल याचे? वय असेल 10. 10. हा. मग दाताला आता काय दात लागलेत. दात लावलाय आता? हा, लावलं, आताच लावलं. अच्छा अच्छा, आमदारचे किती पालख्या झाले असतील? आता यांनी तुकाराम महाराजांची पालखी केली. म्हणजे जोडी? हा. अच्छा अच्छा, तुकाराम महाराजांची पालखी. माऊलींची पण झाली. हा, म्हणजे असे भरपूर पालखी केले त्यांनी. अच्छा अच्छा, आता माप जर तसं म्हणायला गेलं तर लयच बरंच मोठं आहे माप. हा. म्हणजे मागचं फाउंडेशन वगैरे जे लागतं ही पालखीच्या बैलांना तुम्ही बघू शकता, मागं फाउंडेशन वगैरे हा. जोरातच आहे असं. आता याला रतीब वगैरे काय चालू आहे कसं? आता नाही रेसिप चालू. काय म्हणजे रतीबात काय आता त्याला? त्यांना हरभऱ्याचा बारडा, हा. मक्याचा बारडा, शेंगदाणा पेंड हाय असलं चालू. आणि आता मला असं एक विचारायचं म्हणजे म्हणणं म्हणजे कसं, पालखीच्या बैलांना सराव काय असतो नक्की? त्यांना सर्व वेगळे आपलं वावरात हाणणे. अच्छा, म्हणजे शेती कामात वापर वगैरे हा, करून घ्यायचे शेतीवर म्हणजे वापर. अवताला. हा. अच्छा अच्छा, म्हणजे अवताची पूर्ण शेती वगैरे आपण बैलांकडून करून घेतो. हा. बॅनर लावलेत ना वरती? हा. मग आता एकच जोड आहे का? म्हणजे मागे मी जाताना बघितलं होतं तुमच्याकडे 4 बैल होती. आता एकच जोड ठेवली. आता एकच जोड आहे. हा. आणि गाडीला वगैरे? हा, चालवतो. अच्छा अच्छा.